बऱ्याच स्टुडंट्सला कोडिंगमध्ये इंटरेस्ट नसतो. ज्यावेळी ते इंजिनिअरिंग करत असतात तर त्यावेळी त्यांना कळून जातं की कोडिंग ही फील्ड आपल्यासाठी नाही आहे आणि यामध्ये आपण लाईफ टाईम जॉब नाही करू शकत. मी असे पण बरेच स्टुडंट्स बघितले ज्यांचं कॉम्प्युटर IT बॅकग्राऊंड आहे तरी पण त्यांचं प्रोग्रामिंगमध्ये इंटरेस्ट नसतो. मग अशा स्टुडंट्सला IT मध्ये जॉब मिळत नाही का? किंवा अशा स्टुडंटला IT मध्ये जर जॉब करायचे असेल तर आपण कुठले जॉब केले पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. IT मध्ये बरेच जॉब ऑपॉर्च्युनिटीज अशा आहेत ज्यामध्ये कोडिंगची गरज नसते, तर ते प्रोफाईल किंवा जॉब रोलसाठी तुम्ही अप्लाय करू शकता आणि तुम्ही IT मध्ये जॉब करू शकता. तर कुठले आहे ते जॉब रोल? तर पहिला आहे क्वालिटी अश्युरन्स, याला आपण QA टेस्टर पण म्हणतो. तर यांचं काम युजली काय असतं की एखादं ॲप्लिकेशन आहे, एखादं सॉफ्टवेअर आहे, एखादं प्रोडक्ट आहे, तर ते टेस्ट करायचं की ते व्यवस्थित चालतंय की नाही. कारण हे जेव्हा आपण लॉन्च करू तर एंड युजर किंवा एंड कस्टमर जे प्रॉब्लेम फेस करणार आहे ते अगोदरच कंपनीमध्ये टेस्ट करण्याचं काम हे क्वालिटी अश्युरन्सचं असतं. मग ते टेस्ट करताना त्याला जे पण प्रॉब्लेम्स ते फाइंड आउट करतात, तर ते प्रॉब्लेमला आपण टेक्निकल भाषेमध्ये बग किंवा डिफेक्ट म्हणतो. आणि ते जे बग आहे ते डेव्हलपर ज्यांनी ते ॲप्लिकेशन बनवलं आहे किंवा ज्या टीमनं ते ॲप्लिकेशन बनवलं आहे त्यांना सांगतात की हे प्रॉब्लेम या सॉफ्टवेअरमध्ये आहे, तर ते डेव्हलपमेंट टीम ते फिक्स करते आणि क्वालिटी अश्युरन्स QA टेस्टर हे जे आहेत ना, ही टीम परत ते ॲप्लिकेशन टेस्ट करतात. हे क्वालिटी अश्युरन्स फाइंड करण्याचं काम जे आहे या रोलचं असतं. आता यामध्ये पण दोन टाईप आहे, एक आहे मॅन्युअल टेस्टर आणि दुसरं आहे ऑटोमेशन टेस्टर. तर मॅन्युअल टेस्टरला कोडिंगची काहीच गरज नसते आणि ऑटोमेशन टेस्टरला डेव्हलपमेंट टीमपेक्षा थोडंसं कमी कोडिंग करावं लागतं. आता ते डिपेंड करतं की ते प्रोजेक्टमध्ये ऑटोमेशन किती आहे, किती % प्रोजेक्ट हा ऑटोमेट झालेला आहे. त्यानंतर सेकंड रोल आहे सोल्युशन कन्सल्टंट. सोल्युशन कन्सल्टंटचा मेन रोल जो आहे हे टेक्निकल प्रोडक्टचं अंडरस्टँड करायचं आणि तुमच्या क्लायंट जे पण क्लायंट्स असतात त्यांना ते एक्सप्लेन करण्याचं काम हे सोल्युशन कन्सल्टंटचं राहतं. आणि सोल्युशन कन्सल्टंट हे कंपनीची जी सेल्स टीम असते, जी सेल्स टीम आहे ना प्रोडक्ट विकण्याचं काम करते, तर त्यांना ते ट्रेनिंग देतात की हे प्रोडक्ट जे आहे हे कस्टमाइज कसं केलं जातं. कारण एखाद्या कंपनीचं एकच प्रोडक्ट असतं पण वेगवेगळ्या क्लायंटला ते विकायचं आहे, तर त्यामध्ये फक्त थोडेसे मायनर चेंजेस करून ते वेगवेगळ्या क्लायंट्सला ते विकलं जातं. तर ते सेल्स टीमला जे ट्रेनिंग देण्याचं काम आहे किंवा सेल्स टीमचे जे प्रॉब्लेम्स असतात ते सॉल्व्ह करण्याचे काम हे सोल्युशन कन्सल्टंटचं असतं. नेक्स्ट जॉब रोल आहे UI UX डिझायनर. तर आपण मोबाईलमध्ये जे ॲप्लिकेशन्स बघतो किंवा वेबसाईटवरती जे वेबसाईट जशी लोड होते तर त्याचा एक्सपिरियन्स हा खूप स्मूथ व्हावा. जसं मोबाईलमध्ये एखादं ॲप्लिकेशन लोड झालं आहे तर त्याला कसं अट्रॅक्टिव्ह बनवता येईल, त्यानंतर या बटनवरती क्लिक केल्यावर नेक्स्ट स्क्रीन कुठली अपिअर झाली पाहिजे, हे सगळं डिझाईन करण्याचं काम हे UI UX डिझायनरचं असतं. आणि या डिझायनरला कोडिंगची काही गरज नसते, त्यांना फक्त फ्रंट एंड जे असतं ते डेव्हलप करण्याचं काम त्यांच्याकडे असतं. नेक्स्ट जॉब रोल आहे बिझनेस अनालिस्ट. बिझनेस अनालिस्ट काय करतात की ते बिझनेसच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहे तर ते अनालिसिस करण्याचं काम करतात आणि याच्यामध्ये एखादी जर रिक्वायरमेंट आली तर त्यासाठी बेस्ट सोल्युशन आपल्या प्रोडक्टमध्ये किंवा सॉफ्टवेअरमध्ये कसं इम्प्लिमेंट करता येईल हे काम बिझनेस अनालिस्टचं असतं. किंवा डेव्हलपमेंट टीम आणि टेस्टिंग टीमला जर काही प्रॉब्लेम्स येत असेल तर ते बिझनेस अनालिस्ट सोबत कनेक्ट करतात. आणि कारण टेक्निकल डॉक्युमेंट ज्यावेळी कंपनीकडे येतात, जे आपल्याला रिक्वायरमेंट डॉक्युमेंट असतात हे थोडेफार टेक्निकल असतात किंवा मग याच्यामध्ये जे गोष्टी मेन्शन केलेल्या असतात त्या डेव्हलपर आणि टेस्टरला ते लवकर क्लिअर होत नाही की एक्झॅक्टली आपल्या याच्यामध्ये काय करायचं आहे किंवा ही फंक्शनॅलिटी एक्झॅक्टली कुठे इम्पॅक्ट करणार आहे. तर हे सगळं सांगण्याचं काम जे आहे हे बिझनेस अनालिस्ट असतं. तर त्यावेळी डेव्हलपमेंट टीम किंवा टेस्टिंग टीम हे बिझनेस अनालिस्टला कनेक्ट करतात आणि बिझनेस अनालिस्ट ते एक्सप्लेन करतो की ही फंक्शनॅलिटी किंवा हा जो फ्लो आहे हा कुठनं कसा येणार आहे किंवा तुम्ही कसं जनरेट करू शकता. नेक्स्ट रोल आहे टेक्निकल रायटर. तर तुम्ही कुठलं पण एखादं प्रोडक्ट घेता, जसं वॉशिंग मशीन घेतलंय, टीव्ही घेतलाय, लॅपटॉप घेतलाय, त्यासोबत एक युजर मॅन्युअल येतं, तुम्हाला एक बुक मिळतं आणि त्याच्यामध्ये सगळे डिटेल दिलेले असतात की हे प्रोडक्टचे स्पेसिफिकेशन काय आहे, हे प्रोडक्ट तुम्ही वापरलं कसं पाहिजे, तर त्याला टेक्निकल डॉक्युमेंट म्हणतात. हे टेक्निकल डॉक्युमेंट क्रिएट करण्याचं काम जे हे टेक्निकल रायटरचं असतं. आता टेक्निकल डॉक्युमेंटमध्ये काय काय असतात की युजर मॅन्युअल दिलेले असतात, सिस्टम गाईड दिलेलं असतं, फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स असतात, त्यानंतर हे प्रोडक्ट वापरायचं कसं, या सगळ्यांबद्दल ते जे मॅन्युअल क्रिएट केलं जातं हे टेक्निकल रायटर क्रिएट करतात. नेक्स्ट आहे IT सपोर्ट स्पेशालिस्ट. आता एखादं प्रोडक्ट विकलंय पण त्याचे बरेच प्रॉब्लेम येऊ शकतात. जसं टीव्हीमध्ये एखादी फंक्शनॅलिटी चालत नाहीये तर तुम्ही डायरेक्ट टीम एखाद्या कंपनीच्या आतमधल्या लोकांना कॉल नाही करू शकत, तर कंपनीने त्यांचे सपोर्टचे नंबर दिलेले असतात, त्या सपोर्ट नंबरवरती तुम्ही कॉल करतात आणि तुमचा जो प्रॉब्लेम आहे त्यांना सांगतात आणि ती सपोर्ट टीम काय करते की तुम्हाला गाईड करते की अशा अशा स्टेप्स तुम्ही इम्प्लिमेंट करा, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल.
किंवा जर तसा करून जर प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला तर ते कोणाला तरी त्यांच्या कंपनीतनं तुमच्या घरी पाठवतात ते प्रोडक्ट टेस्ट करण्यासाठी, आणि तो पर्सन येऊन ते तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते फिक्स करतो. तर हे काम सगळं IT सपोर्ट स्पेशलिस्टचं असतं. आता सॉफ्टवेअरच्या केसमध्ये काय होतं, बऱ्याच वेळा थोडंफार ॲप्लिकेशनमध्ये थोडेफार युजरच्या बेसिसवरती किंवा ज्या पण क्लायंटला हे करायचं तर ते थोडेफार चेंजेस करून ते प्रॉब्लेम्स इझिली सॉल्व्ह होतात. तर हे पण काम IT सपोर्ट स्पेशलिस्ट जे असतात ते करतात. नेक्स्ट आहे डेटा ॲनालिस्ट. डेटा ॲनालिस्ट जे आहे, कंपनीचा जेवढा पण डेटा आहे हे सगळं मॅनेज करण्याचं काम हे डेटा ॲनालिस्ट करतात. आणि हे डेटा ॲनालिस्ट जे आहेत हे युजली डेटा खूप सारा असतो. आता एखादा रिलीज गेलं होतं तर त्यामध्ये काय काय फीचर्स तुम्ही इम्प्लिमेंट केले, त्यानंतरून काय काय चेंजेस झाले होते, किती डेटावरती त्याचा इम्पॅक्ट झाला होता, हे सगळं मॅनेज करण्याचं काम डेटा ॲनालिस्ट करतात. एखाद्या पर्टिक्युलर टायमिंगला वेबसाईटला किती व्हिजिट मिळाल्या होत्या, किती व्हिजिट आल्या होत्या, आणि या व्हिजिट नंतरून ॲप्लिकेशनमध्ये किती अपडाऊन झालेत, तर हे सगळं मॉनिटर करण्याचं काम हे रिस्पॉन्सिबिलिटी ही डेटा ॲनालिस्टची असते. हे युजली टूल्सवरती काम करतात आणि डेटा ॲनालिस्टसाठी ना थोडंफार त्यांना कोडिंगवरती पण काम करावं लागतं. आणि डेटा ॲनालिस्ट हे हेल्प करतात की पुढे कंपनीला जर एखादा डिसिजन घ्यायचा असेल तर मागच्या वेळीचा जो डेटा आहे तो हेल्प करतो की पुढचे आपले जे डिसिजन घ्यायचे तर त्याच्यावरती त्याचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो. तर हे काम डेटा ॲनालिस्टचं असतं. नेक्स्ट आहे सायबर सिक्युरिटी ॲनालिस्ट. एखाद्या प्रोडक्टला किंवा सॉफ्टवेअरला सिक्युअर करण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात त्याचं सगळं काम जे हे सायबर सिक्युरिटी ॲनालिस्ट करतात. लास्ट 2 जे रोल आहे, प्रोडक्ट मॅनेजर अँड प्रोजेक्ट मॅनेजर, तर युजली हे 2 रोल जे आहे त्यासाठी एक्सपिरियन्स लागतो. आता युजली जर कंपनीमध्ये बघितलं तर ज्यांना 10+ इयर्सचा एक्सपिरियन्स होतो तर त्यांनाच हे रोल मिळतात, प्रोडक्ट मॅनेजर आणि प्रोजेक्ट मॅनेजर. तर प्रोडक्ट मॅनेजर काय करतो की ते डेव्हलपमेंट टीम, टेस्टिंग टीम यांना गाईड करतो आणि ते प्रोडक्टबद्दल त्याला प्रोडक्ट मॅनेजरला सगळी इन्फॉर्मेशन असते. फर्स्ट पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट डेव्हलपमेंट टीम किंवा टेस्टिंग टीमला ते गाईड करतात. त्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजर, एखादा मोठा प्रोजेक्ट तर तो मॅनेज करण्याचं काम हे प्रोजेक्ट मॅनेजर करतात. एखाद्या टीममध्ये खूप सारे एम्प्लॉईज काम करतात, जशी 40 एम्प्लॉईजची टीम आहे तर त्यामध्ये काही 10 जे एम्प्लॉई हे डेव्हलपमेंटवरती काम करतात, 10 एम्प्लॉई हे टेस्टिंग टीममध्ये काम करतात, 2 बिझनेस अनालिस्ट आहे, 1 स्क्रम मास्टर आहे. तर हे सगळ्यांना मॅनेज करण्याचं काम हे प्रोजेक्ट मॅनेजरचं असतं. त्यांना कुठले रिसोर्सेस लागतात, ते जर कुठे स्टक झाले तर त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचे काम हे प्रोजेक्ट मॅनेजरचं असतं. त्यानंतरून प्रोजेक्टचे जे डेडलाईन दिलेले असतात की एखादा प्रोजेक्ट 3 महिन्यामध्ये कंप्लीट व्हायला पाहिजे, 6 महिन्यात कंप्लीट व्हायला पाहिजे किंवा 1 वर्षात कंप्लीट व्हायला पाहिजे, तर हे डेडलाईनच्या आतमध्ये प्रोजेक्ट कसा कंप्लीट होईल आणि त्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे हे सगळंची रिस्पॉन्सिबिलिटी हे प्रोजेक्ट मॅनेजरची असते. आणि प्रत्येक प्रोजेक्टला हे बजेट ठरवून दिलेलं असतं की एवढ्या पैशामध्ये तुमचा जो प्रोजेक्ट आहे हा कंप्लीट झाला पाहिजे. तर ते मॅनेज करायचं काम किंवा त्यासाठी जे डिसिजन घेण्याचं काम असतं हे प्रोजेक्ट मॅनेजरचं असतं. IT मध्ये अजून बरेच असे रोल आहेत ज्याच्यामध्ये कोडिंग लागत नाही, तर त्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल आणि त्या व्हिडिओमध्ये मी त्या रोल्सबद्दल तुम्हाला माहिती देईन. आता या रोलमध्ये जर तुम्हाला एखादा रोल घेऊन जर IT मध्ये जॉब करायचा असेल, मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की या व्हिडिओमधला हे जेवढे पण मी रोल सांगितले त्यामधला कुठला रोल तुम्हाला आवडलाय आणि या रोलवरती कुठल्या रोलवरती तुम्हाला IT मध्ये जॉब करायला आवडेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला पण हिट करा जेणे माझ्याकडे येणारे सगळे अपडेट्स तुम्हाला मिळतील. माझ्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. माझ्या व्हॉट्सअप चॅनलला पण फॉलो करा जेणेकरून माझ्याकडनं सगळे येणारे अपडेट्स तुम्हाला व्हॉट्सअपवरती पण मिळतील. तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये करिअर काउन्सिलिंग जर करून घ्यायचं असेल तर मी माझा नंबर इथे दिलेला आहे. या नंबरवरती कॉल करून तुम्ही तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकता.